इकडे विकासच्या माणसाने तेजसला नेऊन एका खोलीत बंद केलं आणि विकास तनूला खोलीत घेऊन आला. दार आतून बंद केलं तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलून कानाला लावला तर समोरून एक माणूस म्हणाला, "बॉस, काम झालं आहे." विकासने काही न बोलता आनंदाने हसत फोन कट केला. मग तो तनूकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, "चल, आज दाखवतो तुला माझी मर्दांगी." असं म्हणत म्हणत तो तनू जवळ जाऊ लागला. पण तनू किती हिंमतवान आहे हे विकासला कुठे माहीत होतं. तो तनू जवळ येताच तनू म्हणाली, "खबरदार मला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर तुझं हे तोंड सलामत राहणार नाही." तिचं बोलणं ऐकून विकासने तिचे केस पकडण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्या तनूने त्याच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे विकास तिथेच कोसळला. तनू पटकन बाहेर आली आणि ती खोली बाहेरून लॉक केली. आता ती एकामागून एक सगळ्या खोल्या तपासू लागली, पण तेजस कुठेच नव्हता. आता फक्त एकच खोली उरली होती. तनूने त्या खोलीचं दार उघडलं. आत प्रचंड अंधार होता. तिने लाईट लावली आणि पाहिलं, तेजस बेशुद्ध अवस्थेत पोटावर पडलेला होता. डोक्यावरचं रक्त सुकलेलं होतं. तनूने त्याच्या गालावर थोपटलं आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तेजसकडून कोणतीही हालचाल झाली नाही. आता तनूने घाबरून आजूबाजूला नजर फिरवली तर एका बाजूला टेबलवर तिला पाण्याचा जग दिसला. तनूने जगातलं पाणी तेजसच्या चेहऱ्यावर उडवलं. त्यामुळे तेजसला थोडीशी शुद्ध आली. तनू त्याच्या डोक्याजवळ बसून त्याला सावरत म्हणाली, "तेजस, उठ, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, प्लीज उठ." तेजसने उरलेली सगळी ताकद एक वटवली आणि कसाबसा उठला. तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. तनूने खिडकीतून डोकावून पाहिलं तर 2 माणसं येताना दिसली. एका माणसाने काजूला आपल्या दोन्ही हातावर उचललं होतं आणि ती बेशुद्ध होती. काजूला पाहताच तनूचे डोळे विस्फारले. ती घाईघाईने तेजसकडे आली आणि म्हणाली, "आपली यांच्याशी अशी कोणती दुश्मनी आहे की हे सगळे आपल्या मागे लागलेत?" तेजस काहीच बोलला नाही. तनू पुढे म्हणाली, "नाही, आता मी इथून जाणार नाही. काजूला सोडून आपण जाऊ शकत नाही." तेजसने झटकन तनूकडे पाहून विचारलं, "काजू इथे का येईल?" तनूने बाहेर इशारा केला. तेजसनेही त्या माणसांना पाहिलं. मग तो म्हणाला, "दुश्मनी तुमच्याशी नाही, आमच्याशी आहे." तनू काही बोलली नाही. काही क्षण दोघंही तिथेच उभे राहून विचार करत राहिले. मग तनू म्हणाली, "आपण इथून जाणार कसे?" तेजस म्हणाला, "तनू, तुला इथून निघायला पाहिजे. मी काजूला घेऊन येतो, पण त्याआधी तू इथून जा." तनू थोड्या रागाने म्हणाली, "तू वेडा झाला आहेस का? तुला एवढी दुखापत झाली आहे आणि मी तुला सोडून जायचं?" तेजस म्हणाला, "हा वाद घालण्याचा वेळ नाही तनू. पळून जा इथून." तनू त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, "मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार." मग तेजस दीर्घ श्वास घेत म्हणाला, "तनू, हे लोक खूप धोकादायक आहेत, समजून घे." तनू म्हणाली, "माझी बहीण त्या धोकादायक लोकांकडे आहे आणि मी तिला सोडू?" तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तेजस धावत गेला आणि दार बंद केलं. तो कुजबुजून म्हणाला, "शांत राहा, कुणीतरी येतंय." तनू गप्प झाली. तेजसने लाईट बंद केली आणि दोघंही एका बाजूला जाऊन उभे राहिले. तेवढ्यात बाहेरून दार ठोठावलं गेलं. दोघांनीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. बाहेरून एक आवाज आला, "आम्हाला माहित आहे तुम्ही दोघं इथेच आहात. जर या मुलीला जिवंत पाहायचं असेल तर काही न करता बाहेर या, नाहीतर." ते ऐकताच तनू तेजसपासून दूर होत दाराकडे धावली. तेजस तिला मागे ओढत हळूच म्हणाला, "वेडी झाली आहेस का? ते तुला मारून टाकतील." तनूने आपला हात झटकून काढला आणि म्हणाली, "मी नाही गेले आणि त्यांनी काजूला काही केलं तर?" तनू बाहेर आली. तिच्या मागोमाग तेजसही बाहेर आला. बाहेर विकास रागाने तनूला घुरून बघत तिच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मागे त्याचे 2 साथीदार होते, जे काजूला घेऊन आले होते. सगळे तिथेच होते, पण काजू कुठेच दिसत नव्हती. विकास तनूच्या अगदी समोर उभा राहिला. तनू त्याच्याकडे रोखून पाहत होती. विकास टाळ्या वाजवत म्हणाला, "मानावं लागेल. मरण तुझ्या डोक्यावर उभं आहे आणि तरीही तुझी अक्कल कमी झालेली नाही." तनूने थंड नजरेने विचारलं, "माझी बहीण कुठे आहे?" विकास गोंधळून म्हणाला, "कोण बहीण?" तनू त्याच्याकडे अजूनच रागाने पाहू लागली, पण काही बोलली नाही. तेवढ्यात विकास दोन्ही भुवया उंचावत म्हणाला, "ओ, ती तुझी बहीण आहे का? मला वाटलं ती जैनीलची बायको आहे, पण इथे तर अजून एक नातं निघालं." तो काही क्षण थांबला, मग पुढे म्हणाला, "बघ, माझी तुझ्याशी वैयक्तिक दुश्मनी नव्हती, पण आता झाली आहे. तू माझ्यावर हात उचललास ती तुझी फार मोठी चूक होती." तो कुत्सित हसत पुढे म्हणाला, "आणि ज्याने चूक केली त्याला मी चांगली शिक्षा देतो." विकास तेजसकडे बघत तिरकस हसत म्हणाला, "तेजसपेक्षा हे कुणाला चांगलं समजू शकतं?" तो तेजसच्या दिशेने जात म्हणाला, "बरोबर ना? मी योग्य बोललो ना?"
इतक्यात तेजसचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने जोरात विकासच्या तोंडावर मुक्का मारला. त्यामुळे विकास 2 पावलं मागे गेला. तेजस पुन्हा त्याला मारायला जाणार तोच मागून 2 माणसांनी त्याला पकडलं. विकास तेजसचं तोंड पकडत दात कचरत म्हणाला, "काय बे, जुने दिवस विसरलास का?" तेजस रागाने म्हणाला, "तुझ्या पापांचा घडा आता भरलाय विकास. इतकी पापं केलीयस की फाशीपेक्षाही मोठी शिक्षा तुला मिळायला हवी." तेवढ्यात विकासचा एक माणूस पुढे आला आणि त्याने तेजसच्या तोंडावर जोरदार पंच मारला. तेजसच्या ओठातून रक्त वाहू लागलं. तनू त्याला पाहून किंचाळली, पण कुणीच लक्ष दिलं नाही. विकासने तेजसचे केस पकडले आणि थंड आवाजात म्हणाला, "पुन्हा तेच सगळं पाहायचं आहे ना? आधी तुझी बहीण आणि आता ही तुझी प्रेयसी." विकास तनूच्या दिशेने जाऊ लागला. तेजस रागाने ओरडून म्हणाला, "तू तिला हात जरी लावलास तर तुला जिवंत सोडणार नाही मी." पण विकासवर तेजसच्या बोलण्याचा कसलाही परिणाम झाला नाही. तो तनूकडे जात होता. तेजस त्याला थांबवण्यासाठी आटापिटा करत होता, पण त्याच्यात एवढी ताकद उरली नव्हती. आधीच डोक्याला लागलेल्या जखमेने त्याला असह्य वेदना होत होत्या. विकास अगदी तनूच्या समोर जाऊन उभा राहिला. तनू अजिबात न घाबरता त्याच्याकडे रोखून पाहत होती. विकासला तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसला नाही. तो म्हणाला, "वा, तू तर अजिबात घाबरत नाहीयेस." तनूने उपहासाने उत्तर दिलं, "तुमच्यासारख्या कुत्र्यांना काय घाबरायचं?" हे ऐकताच विकास संतापाने पेटून उठला. तनूला मारण्यासाठी त्याने हात उचललाच होता. तोच अचानक गोळीचा आवाज झाला. गोळी विकासच्या हाताला स्पर्श करून पुढे निघून गेली. क्षणात सगळ्यांच्या नजरा गोळी ज्या दिशेने आली होती त्या दिशेने वळल्या. काजू हातात बंदूक धरून उभी होती. तिच्याच गोळीने विकास जखमी झाला होता आणि वेदनेने तडफडत होता. त्याने आपल्या माणसांकडे काजूवर हल्ला करण्याचा इशारा केला. पण काजूने बंदूक उंचावत सर्वांना धमकी दिली, "जर कुणीही आमच्या पुढे आलात तर यावेळी गोळी थेट छातीत बसेल." काजूच्या आवाजातला ठामपणा पाहून सगळे जिथे होते तिथेच गोठून उभे राहिले. काजू थेट तनूकडे गेली आणि मग त्या दोघी तेजस जवळ येऊन उभ्या राहिल्या. तेजसने काजूकडून बंदूक घेतली. दोघींना घेऊन बाहेर आला आणि मेन दरवाजा बाहेरून लॉक केला. तेजस आजूबाजूला पाहू लागला. तोच काजूने त्याच्याकडे एक चावी पुढे करून म्हटलं, "ही त्या गाडीची चावी आहे. चल इथून निघूया." क्षणाचाही विलंब न करता तेजसने चावी घेतली आणि गाडीत बसला. काजू आणि तनूही गाडीत बसल्या. तेजसने गाडी पुढे नेली. काही अंतरावर गेल्यावर काजू अचानक म्हणाली, "तेजस, आमच्याशी त्यांची काय दुश्मनी आहे?" ड्रायव्हिंगकडे लक्ष देत तेजस म्हणाला, "तुमच्याशी नाही, विकासची दुश्मनी आमच्याशी आहे." काजू लगेच म्हणाली, "पण विकास तुमच्या मागे आला नव्हता. तो तर रुचिका आंटीला घेऊन जायला आला होता." हे ऐकताच तेजसने जोरात ब्रेक मारला. गाडी धडामकन थांबली. तो काजूकडे आश्चर्याने पाहू लागला. काजू निर्विकारपणे म्हणाली, "हो, जेनिलची आई म्हणजे रुचिका आंटी." तेजसने स्वतःला सावरत विचारलं, "पण तुला कसं कळलं की रुचिका आंटी जेनिलची आई आहे?" मग काजूने तेजस आणि तनूला सगळं सांगितलं. आपली गोष्ट पूर्ण करून काजू म्हणाली, "आता तू आम्हाला सांग, खरं काय घडलं आहे? विकास जेनीला त्याच्या आईपासून दूर का ठेवत आहे आणि तुम्हा सगळ्यांची त्याच्याशी ओळख कशी?" तेजसने पुन्हा गाडी सुरू केली आणि हळूहळू चालवू लागला, पण तो काहीच बोलला नाही. काजू खिडकी बाहेर पाहत म्हणाली, "कदाचित आज सगळं सांगितलं तर आपण मिळून काहीतरी करू शकू." तेजसने दीर्घ श्वास घेतला आणि गाडीचा वेग वाढवला. काही वेळाने त्याने गाडी जेनिलच्या घरासमोर थांबवली. ते पाहून काजूने म्हटलं, "आपण डॅडकडे जायला हवं होतं." तेजस शांतपणे म्हणाला, "इथेच मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, म्हणूनच इथं आलोय. निश्चिंत रहा, आता विकास पुन्हा येणार नाही." सगळे घरात आले. काजूने तेजसचा फोन घेतला आणि जेनिलला कॉल केला. एकाच रिंगमध्ये जेनिलने फोन उचलला. समोरून काजू म्हणाली, "जेनिल." काजूचा आवाज ऐकताच जेनिल हादरला. त्याने पटकन गाडी बाजूला थांबवली आणि फोन घट्ट पकडून धरला. काजू काही बोलणारच होती, तोच जेनिल म्हणाला, "काजू, तू ठीक आहेस ना? कुठे आहेस तू? मला सांग." जेनिलच्या आवाजातली घालमेल आणि तिला गमावण्याची भीती काजूला स्पष्ट जाणवत होती. ती म्हणाली, "जेनिल, मी ठीक आहे. तेजस आणि तनू सोबत आहे, आपल्या घरी." आपल्या घरी हे शब्द ऐकताच जेनिलने सुटकेचा श्वास घेतला. तो म्हणाला, "घरातून बाहेर पडू नकोस, मी लगेच येतो." काजूने त्याला थांबवत म्हटलं, "जेनिल, थांब, मला तुला आत्ताच काहीतरी सांगायचं आहे." "मी येतोय, आपण भेटून बोलू." जेनिल म्हणाला. "नाही, आत्ताच सांगणं गरजेचं आहे." काजूचा आवाज गंभीर झाला.
ठीक आहे, सांग, जयनील म्हणाला. काजू एका श्वासात म्हणाली, आपल्या घरी एक स्वयंपाक करणाऱ्या आंटी होत्या ना, ज्यांना मी बाहेरून घेऊन आले होते. हो, मग? जयनीलने विचारलं. ती ती तुझी आई आहे. हे शब्द बाहेर पडताच जयनीलच्या हातातून फोन निसटून खाली पडला. धक्क्याने त्याचं बळ हरपलं होतं. काजू पुढे म्हणाली, जयनील, ती बाई, जी बाई तुझ्या घरी राहून तुझ्यासाठी जेवण बनवत होती, तीच तुझी आई आहे. जयनील तसाच पुतळ्यासारखा बसून होता. मयूर आणि मनू दोघांच्याही नजरा फक्त त्याच्यावर खिळल्या होत्या. फोन खाली पडलेला पाहून मयूरने तो उचलला. फोन अजूनही चालू होता. पलीकडून काजू म्हणत होती, जयनील, हेच सत्य आहे. रुचिका आंटीच तुझी आई आहे. तिचं बोलणं ऐकून मयूर आनंदाने म्हणाला, खरंच? म्हणजे आमची आई आपल्यासोबतच होती? मयूरचा आवाज ऐकून काजू चकित झाली आणि म्हणाली, मयूर, जयनील कुठे आहे? मयूरने जयनीलकडे पाहिलं. तो अजूनही शांत बसला होता. मयूर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तो इथेच आहे, फक्त थोडा धक्का बसलाय त्याला. पण तुम्ही ठीक आहात ना? तेवढ्यात जयनीलने फोन झटकन हातात घेतला आणि म्हणाला, काजू, तू सध्या कुठे आहेस? मी सांगितलं ना, आम्ही तिघेही आपल्याच घरी आहोत, काजू म्हणाली. जयनीलचा आवाज अचानक कठोर झाला. आत्ताच्या आत्ता तिथून निघा आणि राज सरांकडे जा. तिथे तुम्ही सुरक्षित नाही. विकास कधीही येऊ शकतो. तिथे सिक्युरिटीही नाही. तिथे थांबू नका. काजू शांतपणे म्हणाली, जयनील, आम्ही ठीक आहोत. ते लोक इथे येणार नाहीत. आणि हो, रुचिका आंटी मॉम जवळ आहे. त्या सुरक्षित आहेत. तू टेन्शन घेऊ नकोस. जयनील काही बोलणार तोच फोन कट झाला. त्याने फोन बाजूला ठेवला, गाडी सुरू केली आणि म्हणाला, आपण आता निघतोय. तुम्हा दोघांना झोपायचं असेल तर झोपा. गाडी आता थेट आपल्या घरीच थांबेल. मयूर आणि मनू दोघांनीही काहीच आक्षेप घेतला नाही. तेव्हा जयनील पुढे म्हणाला, की काजू माझं ऐकत का नाही? विकासकडे जर आई नसेल तर तो नक्कीच काजूच्या मागे लागेल, कारण त्याला मला कोणत्याही परिस्थितीत आनंदी पाहायचं नाही. इकडे काजूने फोन ठेवला आणि तेजस आणि तनू जवळ येऊन बसली. तिघेही एकमेकांकडे अनोळखी नजरेने पाहू लागले. तेवढ्यात तेजसने विचारलं, काय म्हणाला जयनील? काजू म्हणाली, तो म्हणत होता की आपल्याला इथे थांबायला नाही पाहिजे. तो माणूस इथे येऊ शकतो. तेजस गंभीरपणे म्हणाला, जयनील बरोबर बोलतोय. विकास असा शांत बसणारा नाही. तो आपल्याला शोधायला नक्की येईल. काजू म्हणाली, आपण सगळ्या दारं खिडक्या बंद केल्या आहेत. तो येणार नाही. पण तेजस, मला एक सांग, विकास जयनील सोबत असं का वागतो? तो त्याचा भाऊ आहे ना. मग त्याचं सुख का पाहू शकत नाही? तो जेनीला त्याच्या आईपासून दूर का ठेवतोय? तेजसने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, विकास जयनीलचा सख्खा भाऊ नाहीये, पण तरीही ते दोघं एकमेकांना सख्या भावासारखंच मानतात. मग तो पुढे सांगू लागला, इकडे रुचिका आकृतीजवळ शांतपणे बसली होती. बराच वेळ ती काहीच बोलली नाही. डोळ्यात साचलेली वेदना आणि ओठांवर दडलेले शब्द एकमेकांशी झगडत होते. अखेर तिने एक खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आकू, माझ्या हातून एक भयानक अपघात झाला होता. त्या अपघातातच विकासची आई गेली. हे बोलताना तिचा आवाज थरथरला. विकासला जेव्हा हे कळलं तेव्हा तो मला तिरस्काराने पाहू लागला. पण आजही त्याला पूर्ण सत्य माहीत नाही, कारण मी त्याच्या आईला एक वचन दिलं होतं आणि त्या एका वचनामुळेच मी माझ्याच मुलांपासून इतकी वर्ष दूर राहिले. हे म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आकृती स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होती. रुचिकाने डोळे मिटले आणि आठवणीच्या गर्द अंधारात ती मागे गेली. फ्लॅशबॅक. राज आणि आकृतीच्या लग्नाला अवघे 2 महिने झाले होते. त्याच काळात प्रणव आणि रुचिकाचंही लग्न झालं. सगळे एका शहरात राहत होते. नव्या नात्यांचा उत्साह, भविष्याची स्वप्न आणि आयुष्याबद्दलचा विश्वास, सगळंच अगदी सुंदर होतं. रुचिका आणि प्रणव यांनी आपल्या मेहनतीवर छोटासा पण आनंदी संसार उभा केला होता. फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या, पण जे होतं त्यात ते दोघंही सुखी होते. रुचिकाचं एक स्वप्न होतं, अनाथ मुलांसाठी एक आश्रम उघडायचं. त्या स्वप्नासाठी तिने आणि प्रणवने थोडे थोडे पैसेही जमवले होते. त्या दिवशी दोघंही विशेष आनंदात होते, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली कार विकत घेतली होती. हा आनंद साजरा करायचा ठरवून दोघे जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. घरी निघाले तेव्हा रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. गाडी रुचिका चालवत होती.
शेजारी बसलेला प्रणव काहीतरी उत्साहाने बोलत होता. रुचिका त्याच्याकडे पाहत हसत होती, पण तिचं लक्ष त्याच्या बोलण्यात इतकं गुंतलं की क्षणभरासाठी रस्त्याकडे दुर्लक्ष झालं. आणि नेमकं त्या क्षणी अचानक समोरून एक बाई रस्त्यावर आली. रुचिकाचं लक्ष क्षणार्धात पुढे गेलं. तिने घाईघाईने ब्रेक मारला, पण वेळ निघून गेली होती. जोराची धडक बसली आणि ती बाई बाजूला जाऊन पडली. रुचिका आणि प्रणव ताबडतोब गाडीतून उतरून धावत त्या बाईजवळ गेले. तिच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला होता. ती अर्धशुद्ध अवस्थेत होती. दोघांनी मिळून लगेच तिला उचललं आणि गाडीत बसवलं. यावेळी गाडी प्रणव चालवत होता. मागच्या सीटवर रुचिका त्या बाईचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. रुचिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, हात रक्ताने माखलेले. ती बाई काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. ओठ हलत होते, पण आवाज बाहेर पडत नव्हता. थोड्याच वेळात ते हॉस्पिटलला पोहोचले. त्या बाईला तत्काळ ऍडमिट करण्यात आलं आणि उपचार सुरू झाले. प्रणवने लगेच राजला फोन केला. ऍक्सिडेंटची केस असल्यामुळे पोलिसांनाही बोलवण्यात आलं. काही वेळाने डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, पेशंटची कंडिशन फारच क्रिटिकल आहे. आतली जखम गंभीर आहे, पण ती अजूनही शुद्धीत आहे. मग ते रुचिकाकडे पाहून पुढे म्हणाले, ती सतत तुमच्याशी बोलायचं म्हणते. रुचिका डॉक्टरांसोबत आत जाणार तेवढ्यात एक पोलीस म्हणाला, आम्हालाही यावं लागेल, स्टेटमेंट घ्यायचं आहे. आत गेल्यावर पोलिसांनी त्या बाईला अपघाताबद्दल विचारलं. तिने थरथरत्या नजरेने रुचिकाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, अपघात माझ्या चुकीमुळे झालाय. देवाने मला माझ्या पापांची शिक्षा दिली आहे. ती पुढे सांगू लागली, ती एका श्रीमंत घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे तिने मालकिनीकडे पैसे मागितले, पण नकार मिळाला. मग मी गपचूप आपलं काम करू लागले, पण बेडरूम साफ करताना मला दिसलं की कपाट थोडं उघडं होतं आणि मला समोरच्या रॅकमध्ये काही पैशांचे बंडल दिसले. क्षणभर लालच आली आणि एक बंडल साडीत लपवलं. खाली मालकीन हॉलमध्ये बसली होती. मालकिनीने माझ्या घाबरलेल्या हालचाली पाहिल्या. तिला काहीतरी विचित्र वाटलं म्हणून ती पटकन पायऱ्या चढून वर आली. संशयाने तिने मला थांबवलं आणि म्हणाली, काय झालं? तुझी तब्येत ठीक नाहीये का? मी साडीचा पदर नीट केला आणि काही नाही असं म्हणत पायऱ्या उतरू लागले. पण पायऱ्या उतरता उतरता पैशाचा बंडल खाली पडला. मालकिनीने रागाने माझ्याकडे पाहिलं आणि माझा हात पकडला. त्यावेळी आम्ही दोघं पायऱ्यांवर उभे होतो. मी हात सोडवण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीत चुकून तिला धक्का लागला आणि ती पायऱ्यांवरून खाली पडली. डोक्यातून रक्त वाहू लागलं. मी खूप घाबरले. मला त्यांना इजा करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. काय करू समजत नव्हतं. आवाज ऐकून बाहेर उभा असलेला गार्ड आत धावत आला. समोरचं दृश्य पाहून त्यांनी लगेच मालकिनीच्या नवऱ्याला कॉल लावला. मी पकडली जाणार या भीतीने तिथून पळून गेले. त्या गार्डने माझा पिच्छा केला, पण त्याआधीच मी खूप दूर पळून गेले होते. पळत पळत मी कुठे चालले आहे हे मलाही समजत नव्हतं. मी इतके घाबरले होते की असं वाटत होतं, जर मी थांबले तर कदाचित ते लोक मला पकडतील आणि पोलिसांकडे देतील. मग माझ्या मुलाचं काय होईल? ही एकच भीती माझ्या मनात होती. आणि शेवटी पळता पळता मी त्या रस्त्यावर आले. रस्ता क्रॉस करताना माझं भानच नव्हतं की समोरून गाडी येत आहे. इतकं बोलून तिने रुचिकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. रुचिकाने पटकन तिचा हात धरला आणि म्हणाली, घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही. त्या बाईच्या डोळ्यात पाणी होतं. मला नाही वाटत मी वाचेन, पण माझ्या मुलासाठी खूप वाईट वाटतंय. संभाजीनगरच्या झोपडपट्टीत माझा 10 वर्षाचा मुलगा विकास एकटाच आहे. माझ्याशिवाय त्याला कोणी नाही. काय होईल त्याचं? रुचिकाने तिला धीर दिला. तुम्ही शांत व्हा, मी तुमच्या मुलाची काळजी घेईन. ते ऐकताच त्या बाईने शेवटची विनंती केली, ताई, मला वचन द्या, माझ्या मरणाचं खरं कारण तुम्ही त्याला कधीच सांगणार नाही. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. तो सहन करू शकणार नाही की त्याची आई चोर होती. हे शब्द बोलताना तिचा हात सैल झाला आणि तिचा श्वास थांबला. नंतर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. राजने आपल्या ओळखीने ती केस बंद करून घेतली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने रुचिका आणि प्रणव तिच्या घरी गेले आणि त्या निराधार मुलाला आपल्यासोबत घरी घेऊन आले. सुरुवातीला विकास सतत आपल्या आईबद्दल विचारायचा. माझी आई कुठे आहे? ती मला सोडून का गेली? रुचिकाने विकासला फक्त एवढंच सांगितलं होतं की त्याची आई एका अपघातात मरण पावली आहे. या पलीकडे काहीही तिने कधीच सांगितलं नाही. विकास स्वभावाने खूप शांत होता. तो जास्त कोणाशी बोलत नसे, स्वतःतच गुंतून राहायचा. कधी कधी त्याच्या डोळ्यात आईला शोधणारी नजर दिसायची, पण रुचिका आणि प्रणवने त्याला भरपूर प्रेम दिलं.
त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे हळूहळू विकास त्यांच्यात मिसळू लागला. काळाच्या ओघात त्याच्या मनातली भीती कमी झाली. त्याला त्यांच्यात आपुलकी वाटू लागली आणि नकळतच तो रुचिका आणि प्रणवला आपले आई वडील मानू लागला. याच काळात प्रणव आणि रुचिकाला जयनील झाला, तर राज आणि आकृतीला सुशांत. सगळे आपापल्या मुलाच्या संगोपनात गुंतून गेले. घरात कधीच जयनील आणि विकास यांच्यात फरक केला गेला नाही. दोघांनाही सारखंच प्रेम, सारखीच माया मिळाली. विकासही जयनीलची मोठ्या भावासारखी काळजी घ्यायचा, तर जयनीलचंही त्याच्यावर तितकंच प्रेम होतं. काही दिवसातच रुचिकाच्या अनाथ आश्रमाच्या कामाला सुरुवात होणार होती. अशाच एका दिवशी अचानक काही लोक त्यांच्या घरी आले. प्रणवने दार उघडलं आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून तो क्षणभर थबकला. समोर त्याचा लहान भाऊ रघुवेंद्र उभा होता. खरं तर प्रणवने एका अनाथ मुलीशी लग्न करणं ही गोष्ट त्याच्या वडिलांना मान्य नव्हती. त्यांनी या लग्नाला तीव्र विरोध केला होता. वडील आपल्या निर्णयावर ठाम होते आणि प्रणवही. लग्न करेन तर रुचिकाशीच, हे सांगून प्रणवने आपलं घर सोडलं. रुचिकाशी लग्न केलं आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण प्रणवच्या जाण्याने त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला. काळाच्या ओघात त्यांची तब्येत खालावत गेली. ते आजारी पडले. रघुवेंद्रने खूप प्रयत्न केले, वडिलांना समजावलं, विनवण्या केला आणि शेवटी वडिलांचं कठोर मन मऊ झालं. प्रणव आणि रुचिकाला परत घरी घेऊन येण्यासाठी ते तयार झाले आणि म्हणूनच रघुवेंद्र आपल्या भावाला परत नेण्यासाठी तिथे आला होता. प्रणवला पाहताच त्याने त्याला जोरात मिठी मारली आणि म्हणाला, भैया कसा आहेस? त्यावर प्रणव म्हणाला, मी ठीक आहे, पण तू इथे कसा? सगळं ठीक आहे ना? रघुवेंद्रने त्याला सगळं सांगितलं आणि घरी चलण्याची विनंती केली. नंतर प्रणव रुचिकाला घेऊन जैसलमेरच्या हवेलीमध्ये राहायला गेला. तिथे रुचिकाची भेट निशाशी झाली. निशा ही रघुवेंद्रची पत्नी आणि रुचिकाची जाऊ होती. रुचिका निशाकडे चकित होऊन पाहतच राहिली. दोघींनाही काय बोलावं हे सुचत नव्हतं. रुचिकाने निशाकडे पाहत म्हटलं, तू इथे म्हणजे तू माझी जाऊ आहेस? निशा काहीच बोलली नाही. तेव्हा रघुवेंद्र म्हणाले, हो, हीच तुमची जाऊ आहे. निशा रुचिकाला सोबत घेऊन आत आली. तेव्हा रुचिकाने निशाला विचारलं, निशा तू इथे? तू तर बनारसमध्ये होतीस ना? ही तीच निशा होती जिला राजवर प्रेम होतं आणि जेव्हा तिला कळलं की राज आणि आकृती एकमेकांवर प्रेम करतात, तेव्हा ती तिथून निघून गेली होती. म्हणूनच अचानक निशाला पाहून रुचिका गोंधळून गेली होती. आता रुचिका तिथेच राहू लागली होती आणि आपल्या अनाथ आश्रमाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवू लागली होती. या कामात सगळ्यांनीच तिची साथ दिली. एकापासून दोन, दोनापासून चार आणि चारापासून अनेक अनाथ असलेली कितीतरी मुलं आता तिथे राहू लागली होती. पण रुचिकाने कुठल्याही दुसऱ्या मुलाला जरा जरी जास्त जवळ केलं तरी ते विकासला सहन होत नसे. त्याला वाटायचं आईचं प्रेम फक्त त्याच्यासाठीच असायला हवं. ही भावना हळूहळू त्याच्या मनात वाढत गेली. त्यामुळे तो चिडचिडा झाला, सगळ्यांपासून दूर राहू लागला आणि स्वतःच्या जगात गुरफटून गेला. राजने आकृतीला त्या ऍक्सिडेंट बद्दल कधीच काही सांगितलं नाही, कारण आकृतीने आधीच आपल्या आयुष्यात खूप काही सहन केलं होतं. अधूनमधून राज आणि आकृती सुशांत सोबत प्रणव आणि रुचिकाला भेटायला येत असत. तोपर्यंत काजूचा जन्मच झाला नव्हता. जयनील, सुशांत, मयूर आणि तेजस सगळे एकसारखेच होते आणि लहानपणी त्यांची छान मैत्री झाली होती. पण मग हळूहळू सगळेच आपापल्या मुलांमध्ये इतके गुंतले की मित्रांची आठवणच राहिली नाही. कधीतरी फोनवर बोलणं व्हायचं, पण हळूहळू तेही बंद झालं. राज, आकृती, अभय, कुसुम सगळेच आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. त्यातच कैलासजींचं निधन झाल्यामुळे जबाबदाऱ्या आणखी वाढल्या. पण याच काळात निशाची सुमारे 3 वर्षाची मुलगी हरवली होती. सगळ्यांनी तिचा खूप शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. निशाच्या मुलीचं नाव मीरा ठेवलं होतं. ती खूपच गोड होती आणि कदाचित तिच्या सौंदर्यामुळेच कोणीतरी तिला घेऊन गेलं असावं. रुचिका हे सगळं आकृतीला सांगत असतानाच आकृतीच्या मनात अचानक मीराचा चेहरा तरळून गेला. आकृतीने रुचिकाकडे पाहून हलकेच हसत म्हटलं, असं समज ती मीरा आता मिळाली आहे. रुचिकाने आकृतीला प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तेव्हा आकृती पुढे म्हणाली, एक मीरा आपल्याजवळ आहे आणि ती अगदी निशाचीच सावली आहे. मी तिला पाहता क्षणी ओळखलं होतं, पण तेव्हा कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता मला खात्री वाटते ती मीरा म्हणजे निशाचीच मुलगी आहे. ते ऐकून रुचिकाच्या ओठांवरही हलकीशी स्माईल आली. आकृती म्हणाली, थांब, मी मीराला घेऊन येते. रुचिकाने आकृतीचा हात धरत तिला थांबवलं आणि म्हणाली, नको,
जर मीरा खरंच तीच असेल तर ती आपल्या जवळच आहे, मी तिला भेटेनच. पण त्याआधी तू पूर्ण गोष्ट ऐक. आकृतीने रुचिकाचा हात आपल्या हातात घेत म्हटलं, हो सांग, पुढे काय झालं? रुचिका पुढे सांगू लागली. उर्वरित कथा आपण पुढच्या भागात ऐकूया. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आज होळी आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.